मग नवऱ्याने बाहेरून नवरा आल्यानंतर नवऱ्याने जोराजोरात दरवाजा वाजवला, आवाज दिला, अगं ये दार उघड असं म्हणून दारावरती जोराजोरात दार वाजवत होता. मग तिने दरवाजा उघडला तर तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याचे डोळे लाल बुंद झाले होते, कपडे खराब झाले होते, तोंडातून दोन्ही साईडने लाळ वाहत होती. मग तिला हे बघून फार वाईट वाटलं. ती नवऱ्याला म्हणते, काय हो तुम्ही बाजाराला गेले होते ना, का तुमची अवस्था अशी झाली, काय झालंय? असं म्हणल्यानंतर त्याने तिला ढकलून दिलं आणि जाऊन झोपला. म्हणजे 12-13 वर्षाचं प्रेम त्या दारूमुळे एका क्षणात त्यांचं कमी झालं. मग ती जाऊन झोपली. म्हणजे तिला झोप येत नाही रात्रभर. विचार करते की कोण भेटला असेल, कोण मित्र भेटला असेल, काय झालं असेल नेमकं, काय एवढे दारू पिले असतील. तिच्या मनात अनेक प्रश्न पडतात. मग सकाळी उठल्यानंतर ते लेकरू बाबांकडे जातं. बाबांना म्हणतं, बाबा मला खाऊ नाही आणला काल तुम्ही? पण त्यांनी पिशवी ही तिकडेच फेकून दिली होती. पण लेकरावरती जीव होता. मग त्याची नशा उतरली होती, पण डोकं गरगर फिरत होतं. मग काही वेळाने तो विचार करतो की आपण एवढी दारू पिऊन आलो तरी आपली पत्नी एका शब्दाने काही बोलली नाही. मग आजच्या दिवस पिऊन यायला काय हरकत आहे, असं म्हणून तो दारू प्यायला जातो. आणि एक एक दिवस करून त्याला रोज सवय लागते दारू पिण्याची. आणि जो 1 एकर होता तो पण दारूमुळे त्याने विकून टाकला. मग लोकांकडून पैसे उसने मागायला लागला. लोक पण त्याला पैसे देत होती, कारण लोकांना माहीत होतं की याचं बॅकग्राऊंड चांगलं आहे आणि तो चांगला माणूस आहे. पण लोकांना हे माहीत नव्हतं की हा पार बिघडलेला आहे, आता सध्या पार बिघडला आहे. म्हणून लोक त्याला पैसे देत होती. मग दुकानाची उधारी झाली, दारूच्या दुकानाची उधारी झाली भरपूर. मग त्या दिवशी दारूवाल्याने सांगितलं, जर तू आज संध्याकाळपर्यंत पैसे नाही दिले तर तुला तुझ्या बायकोसमोर मी मारणार. असं म्हणल्यानंतर तो म्हणतो की माझी गावात इज्जत गेली असेल, पण माझ्या बायकोसमोर माझी इज्जत आहे. असं करू नका, मला एक मुलगी आहे, मी तुमचे पैसे संध्याकाळपर्यंत देऊन टाकतो. असं तो म्हणून घरी जातो. आणि घरी गेल्यानंतर बायकोला लाडीगोडी लावून बोलतो, अगं ऐक ना, मला आहे ना 5,000 रुपये लागत होते, तुझ्या बाबांकडून घेऊन ये ना. मग तिला असं मनात येतं की 12-13 वर्ष झाली पण आपल्या नवऱ्याने कधी पैसे मागितले नाहीत बाबांकडे. तर ती नवऱ्याला म्हणते, हो मी घेऊन येते, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी पैसे घेऊन येते, असं ती म्हणते. आणि 11 वाजता ती माहेरी निघालेली असते. त्यावेळेस ते लेकरू जवळ येतं आणि आईला म्हणतं की आई कुठे निघालीस तू? त्यावेळेस आई म्हणते, अगं तुझ्या मामाकडे निघाले. तर म्हणते, मला खाऊ आणशील? आई म्हणते, हो गं बाळा. मग ती म्हणते, तुला खाऊ आणील, पावडरीचा डबा आणील, आणि तू आता शाळेत जा, 5 वाजेपर्यंत मी पण येते. आणि मग आई माहेरी जाते.